राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, इथं रात्रीच्या होत्या 3-4 चपात्या उरलेल्या. आमच्या कारभारीने काही रात्री जेवण केलं नाही, मग त्याच्यामुळं राहिल्यात चपात्या शिल्लक. मग त्या वाटोळ्या कशा होऊ द्यायच्या बरं. मग त्याच्यासाठी चला म्हणलं आज चपातीचे मस्तपैकी तुकडे बनवूया, कारण खूप दिवस झाले होते चपात्याचे तुकडेच बनवले नव्हते. बनवण्याचं तर होतं चपात्याचे तुकडे मनात, पण काय लाईटच नव्हती. मग मिक्सरमधून साठी लाईट तर लागतेच ना. मग त्यामुळे काय हातानेच मिक्सर केलं. मग हाताने मस्त असं बारीक एकदम मिक्सरसारखंच मी चुरून घेतल्या चपात्या. जे कडेचे काठ असतात तर ते काठ बाजूला काढले आणि मधला सगळा भाग मस्त असा चुरून घेतला. बघा, ह्याचे जर तुकडे तुम्ही जर बनवून म्हणजे केले कधी, तर बघा तुम्ही सारखं खाचाल असे एकदम भारी असे तुकडे होतात. आणि त्यानं काय होतं की आपल्या चपात्या पण वाटोळ्या होत नाहीत. आता गावाकडं कसं असतं, शिळं काही राहिलं, रात्रीचं काही राहिलं तर जनावरं असतात, गाई असतात, म्हशी असतात, तर त्यांना ठेवतो आपण. मग त्याच्यामुळं काही वाटोळं होत नाही ना, असं काही वाटत पण नाही. पण बघा, शिटीला काय होतं बऱ्याच वेळेस भरपूर साऱ्या चपात्या किंवा भाकरी भाजी असतात, तर त्या बाहेरच टाकून द्याव्या लागतात किंवा कचरामध्ये टाकून द्याव्या लागतात. मग अन्न हे बघा जास्त कधीच वाटोळं करू नये. होईल तितकं आपण अन्नाची बचत करावीच लागते. पण शक्यतो ना बऱ्याच ताई काय करतात की जितकं लागतं ना तितकंच बनवत असतात. पण मी पण तेवढंच जेवढा स्वयंपाक लागतो तेवढाच बनवला होता. पण हे काही रात्री जेवलेच नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्या नावच्या चपात्या तशाच राहिल्या. मग चला म्हणलं, आता त्यांनी सकाळी जेवण केलं होतं, रात्रीच्या चपात्या त्यांनी खाल्ल्या होत्या, पण काही ज्या 3-4 चपात्या ज्या उरलेल्या होत्या बाकीच्या, कारण बराचसा स्वयंपाक उरलेला होता. मग त्याच्यामुळे बाकीच्या ज्या 3-4 चपात्या होत्या तर त्याचे चला म्हणलं तुकडे करूया, कारण खूप दिवस झालं होतं चपातीचे तुकडे बनवलेच नव्हते मी. आणि इतके भारी लागतात ना हे चपातीचे तुकडे. काय नाही, एकदम साधी आणि सिंपल पद्धत. आता बऱ्याच जणांना माहीत असेल, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हे तुकडे बनवतात. बघा, कोणी कसं तर कोणी कसं, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत बनवण्याची असते. पण माझी पण एकदम साधी आणि सिंपल बनवण्याची पद्धत आहे. बघा, असं मिक्सरमधून काढायचं. आता लाईट नसल्यामुळे मी हातानं काढून घेतलं. आणि कांदा, टोमॅटो, मी कांदा जास्तच टाकते, कारण या तुकड्यांना जितका जास्त कांदा असेल ना तितका हे तुकडे इतके भारी लागतात ना. त्याच्यामुळं कांदा मी 1-2 मोठ्या साईजचे कांदे इथं चिरून घेतले. त्याचबरोबर छोटासा एक टोमॅटो चिरून घेतला, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली. तुम्ही हिरवी मिरचीऐवजी बघा लाल तिखट पण टाकू शकतात. अशा प्रकारे हे सगळं मी आता तव्यामध्ये भरपूर जिरी मोहरी टाकली, कारण जिरी मोहरी जितकी जास्त असेल ना तितके आपले तुकडे छान असे होतात आणि एकदम छान असे लागतं. एकदा जर सकाळी तुकडे खाल्ले नाही तर तुम्हाला दिवसभर भूकसुद्धा लागायची नाही. असे या तुकड्यानं आपलं पोट एकदम गच्च भरतं आणि एकदम छान असे हे तुकडे पण लागतात. म्हणजे आमच्यात ज्यावेळेस तुकडे बनवले जातात ना, तर त्यावेळेस लेकरं खूप आवडीने हे तुकडे खातात. तुकडे, गरम गरम तुकडे, दही किंवा त्याच्यासोबत ताक, एकच नंबर काम होतं बघा हे सगळं. तर मग अशा प्रकारे इकडं मी तुकडे बनवलेले होते. आमच्या इकडं ना रात्रीच भरपूर पाऊस पडला बघा, काय समजतच नाही. दिवसभर इतकं कडाक्याचं ऊन, इतका घरामध्ये ढगाटा उठलाय ना. आणि रात्री काय दिवस मावळलं की झालं विजाचं कडकडाट, विजा चमकणं, गरजणं आणि त्याचबरोबर पावसाचं पण. आता कसं झालं आहे ना, नेमका उन्हाळा आहे का पावसाळा आहे हेच कळेना. उन्हाळ्यात पण पाऊस पडतो आणि पावसाळ्यात ऊन पडतं, असं हे सगळं हे काम झालेलं आहे. तर रात्री बघा भरपूर प्रमाणात पाऊस पडला इकडं. एवढा पण जास्त नव्हता, पण तेवढा थोडाफार पडला होता. मग तुमच्याकडे होता का नव्हता पाऊस नक्की सांगा बरं. आणि मग काय, रात्रीच्या पाऊस येण्याआधीच मी माझा सगळा स्वयंपाक उरकून घेतला होता, कारण नंतर वारं सुटलं का नाही चुलीवर तर स्वयंपाक बनवायला जमतच नाही. आणि गरमीच्या ह्याच्यामध्ये ना जितकं बाहेर मोकळ्या हवेला स्वयंपाक करेल ना तितकंच बरं वाटतं. त्याच्यामुळं मी बाहेरच इकडं चुलीवरच स्वयंपाक करते. आणि त्याचबरोबर गॅसवर जर मध्ये करायचं म्हणलं तर इतकं गरम होतं आहे ना, सगळं अंग ओलं होऊन जातं दगाट्यानं, केसातून सगळा घाम येतो, इतकं गरमी होते मध्ये. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं ना बाहेरच चुलीवरच स्वयंपाक इकडं केला जातो बघा. तर आता सगळीकडे झालं मस्तपैकी. इकडं तुकडे बी हलवून घेतले आणि छानपैकी आता मस्त एकदम तुकडे मस्त असे तयार झाले बघा. ज्यावेळेस आपण पोहे करतो, सकाळी नाश्त्यासाठी पोहे खातो, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे जर तुमच्याकडे रात्रीच्या चपात्या काही उरल्या असतील किंवा सकाळच्या चपात्या संध्याकाळी राहिल्या असतील, तर बघा
अशा प्रकारे तुम्ही नाश्ता पोह्याऐवजी अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की आवर्जून बनवून खावा. बघा तुम्ही पोह्यांनासुद्धा विसरून जाल असे एकदम हे चविष्ट असे हे म्हणजे चपात्याचे हे तुकडे लागतात. खूप म्हणजे खूप छान असे हे तुकडे होतात. तुम्ही पण नक्की आवर्जून एकदा हे तुकडे नक्की ट्राय करून बघा. बरेच जण याला चपातीचा चुरमा म्हणतात, चपातीचे तुकडे म्हणतात, बरेच वेगवेगळे नावाने पद्धत आहे. पण आमच्या इकडे चपातीचे तुकडे एकदम साधी आणि सोपी आपली भाषा चपातीचे तुकडे बनवलेले जातात. तर मस्तपैकी आता इकडं झालेले आहेत आणि आता काय बघतात क्षणी खावे असं वाटत आहे. तर चला म्हणलं आता झालेले तुकडे आपण प्लेटमध्ये काढून घ्यावं आणि नंतर आता मी चैतूला पण टिफिनला हेच देणार आहे. कारण ज्यावेळेस घरात तुकडे बनतात ना तर त्यावेळेस भाजी चपाती काहीही पोरं घेऊन जात नाहीत. तुकडे त्यांना पण खूप प्रमाणात हे चपातीचे तुकडे आवडतात. तर बघा खूप छान असे हे लागतात आणि याच्यासोबत जर दही म्हणा किंवा ताक जर असेल तर काय नाही मग काय एकदम भारीच काम म्हणायचं. दुसरं जेवण करण्याची दिवसभर गरजच नाही ज्यावेळेस तुम्ही हे तुकडे खातात. आणि एकदम भारी सगळे भारी तुकडे मिठाला तिखट मीठ सगळं काही एकदम व्यवस्थित झालं आणि त्याचबरोबर फ्रीजमधलं थंडगार असं ताक. तर या सर्वांनी गरमागरम चुलीवरचे तुकडे खायला आणि ताक प्यायला.